खासदार अमर काळे बोलतील। यानंतर आपल्या विदर्भात आपल्या पक्षाचे एकमेक ओबीसी समाजाचे खासदार माननीय अमर काळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। अमर काळे। सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो। आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आपल्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित ज्यांच्यावर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट याची राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आलेली आहे ते सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, या ठिकाणी विदर्भातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सर्व पक्षाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते, आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, या क्रांती दिनाच्या निमित्तानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ज्या सर्व लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना या क्रांती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी नमन करतो, वंदन करतो। आज जागतिक आदिवासी दिन सुद्धा आहे, त्यामुळे सर्वांना आदिवासी दिनाच्या सुद्धा शुभेच्छा त्या निमित्तानं देतो। रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या सुद्धा शुभेच्छा सर्वांना देतो। नागपूरच्या या भूमीतून मंडल यात्रेची सुरुवात साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज होते आहे। सर्वात पहिले आपल्या पक्षाच्या ओबीसी सेलचे सन्माननीय राज्याचे अध्यक्ष राजपूरकरजी यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आज त्यांच्या नेतृत्वामध्ये ही मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या निमित्तानं जनजागृती करण्याचं काम त्या निमित्तानं करणार आहे। त्यामुळे राजभाऊंचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या मंडल यात्रेच्या माध्यमातून ज्या लोकांनी ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड विरोध केला, ज्यांना आज खूप जास्त पुळका ओबीसी समाजाचा आलेला आहे, त्या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पाडण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून त्या निमित्तानं होईल, हा विश्वास सुद्धा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो। कारण की ज्या वेळेला ओबीसींकरता मंडळ आयोगाचं निर्माण झाली, स्थापना झाली आणि त्यावेळेला कमंडल यात्रा ज्या लोकांनी या देशामध्ये काढली त्या लोकांचा चेहरा सुद्धा सर्व लोकांसमोर उघडा करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होईल, हा विश्वास मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। आपण सर्व लोक नशिबान आहोत की खऱ्या अर्थानं पवार साहेबांसारखा एक नेता आपल्या सर्वांना लाभला। फुले शाहू आंबेडकरांचा विचार राज्यामध्ये आणि देशामध्ये रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते आपले नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी केले आहे, हे संपूर्ण देश त्या निमित्तानं जाणतो। आज जर आपण बघितलं त्यावेळेला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कोणाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये झाला असेल तर तो निर्णय झाला होता माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये। प्रचंड विरोध त्यावेळेला बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठाला देण्याकरता झाला होता, परंतु तरी सुद्धा कोणाचाही विरोधाला न जुमानता मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं क्रांतिकारक पाऊल हे माननीय पवार साहेबांनी त्या निमित्तानं घेतलं होतं आणि तो निर्णय हा त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अंमलबजावणी त्या निमित्तानं केली होती। आता अनेक लोक या ठिकाणी अनेक लोकांचे भाषण झाले, आपल्याला शशिकांतजींना ऐकायचंय, माननीय पवार साहेबांना ऐकायचंय आणि पुन्हा याच मुद्द्यांवर जर मी बोलत राहिलो तर मला असं वाटतं की मुद्द्यांचं रिपिटेशन होईल, त्यामुळे मुद्द्यांचं रिपिटेशन मी या ठिकाणी करणार नाही। फक्त इतकं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1902 मध्ये कोल्हापूरच्या संस्थानामध्ये
छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा ओबीसींना 50% रिझर्वेशन देण्याचं काम आणि निर्णय हा 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संस्थानामध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याचाच पुढची पायरी म्हणजे आपला हा मंडल आयोग होता, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की ओबीसींच्या न्याय हक्कासाठी हा मंडल आयोग किती महत्वाचा होता हे सुद्धा आपण सर्व लोक जाणतो. जसं आता हर्षवर्धन पाटील साहेब आणि इतर लोकांनी या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशातलं होतं ज्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी या राज्यामध्ये त्यानिमित्तानं लागू केल्या आणि त्यावेळेला माननीय शरद पवार साहेब हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते. ह्या सर्व गोष्टीची जाण आपल्या सर्वांना आहे. परंतु राज्य मला आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला मंडल आयोगाच्या निमित्तानं आपण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा जाल त्यावेळेला आपली ओबीसीच्या संदर्भातली जी काही आपली भूमिका आहे ती तर आपण निश्चित मांडूच. परंतु आज या महाराष्ट्रामधले जे ज्वलंत प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा त्यानिमित्तानं आपण जाणून घेऊन पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न हे सर्व प्रश्न घेऊन पुढच्या काळामध्ये पक्षांनी रस्त्यावर उतरण्याची आज नितांत आवश्यकता आहे हे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आज विदर्भातले आपले मोजके कार्यकर्ते, ठळक कार्यकर्त्यांचा आपला आजचा मेळावा आहे. परंतु आज या मेळाव्याच्या निमित्तानं मला आपल्याला सांगावंसं वाटतं की 1-1.25 वर्षापूर्वी देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळालं. त्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा झाल्या. परंतु विधानसभेमध्ये आपला ग्राफ एकदम कमी आला आणि प्रचंड मोठ्या अपयशाला आपल्या सर्वांना समोर जावं लागलं. परंतु हे होत असताना मला आपल्या सर्वांकडून इतकी अपेक्षा आहे की या आलेल्या अपयशाने आपण खचून न जाता पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, या सर्व निवडणुकीच्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्या निमित्तानं कामाला लागलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि आपल्या सर्वांचं हे फेल्युअर आहे. मला या निमित्तानं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आपल्या सर्वांचं हे फेल्युअर आहे की एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीनं आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे अजूनपर्यंत आपण एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरलेलो नाही. हे अनेक लोक आपल्याबद्दल सुद्धा आज तक्रारी त्या निमित्तानं नोंदवतात आहे. हे आपण सर्वांनी आज लक्षात घेण्याची गरज आहे. प्रचंड मुद्दे आपल्यासमोर आहे, अनेक मुद्दे आपल्यासमोर आहे. अरे मागच्या 2 वर्षामध्ये आमच्या अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला केली होती. आता विधानसभेच्या निवडणुका होऊन 8 महिने झाले, अजूनपर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातली कुठलीच घोषणा, निर्णय हा अजूनपर्यंत राज्य सरकारने घेतलेला नाही. आमचे नांदगाव खंडेश्वरचे लोक या ठिकाणी आले असतील. 2 दिवसापूर्वी पापच्या एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याच्या पहिले अजून काही त्या नांदगाव खंडेश्वरमध्ये रोहितचे 5 ते 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या त्या निमित्तानं केल्या आहे कर्जमाफीमुळे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला सांगतात की व्यवस्थित वेळ आली, योग्य वेळ आली का आम्ही कर्जमाफी करू. म्हणजे अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट हे भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहते आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण सरकारला विचारलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं आपण त्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की पुढच्या काळामध्ये सोलरचा विषय असेल, पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय असेल, हर्षल पाटील सारख्या एका तरुण पोरांनी, तरुण कॉन्ट्रॅक्टरनी या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली. कारण की 1.5 ते 2 वर्षापासून जल जीवन मिशनचे जे पैसे, बिलाचे पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटले नव्हते. त्यामुळे हर्षल पाटील नावाच्या साताऱ्यातल्या सांगलीतल्या एका तरुण ठेकेदारांनी आत्महत्या केली. एक छोटी मुलगी त्याला आहे. आज जितेंद्रजी आमच्या वर्धा जिल्ह्याचं आणि माझ्या वर्धा लोकसभेचं महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटकडं 1,000 करोडचे बिल, ते बीएनसीचे असो, पाणी पुरवठ्याचे असो, जिल्हा परिषदचे असो, ठक्कर बाप्पाचे असो, या सर्व याचे 1,000 करोडचे बिल
हे माझ्या वर्धा लोकसभेमध्ये पेंडिंग आहे. अनेक विषय आपल्या समोर आहेत. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की हे विषय घेऊन पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम त्या निमित्तानं आपल्याला करावं लागेल. अरे इतका मोठा, एक 2 मिनिटं बोलतो आणि संपवतो कारण की साहेबांना आपल्याला ऐकायचंय. जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये आला. मी मानतो की जनसुरक्षा कायदा बहुमताच्या आधारावर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला, मी मानतो. परंतु या देशाने बघितलेलं आहे की ज्या वेळेला लोक रस्त्यावर उतरतात, ज्या वेळेला जनता रस्त्यावर उतरते, त्यावेळेला 3 कृषी कायदे, जे 3 कृषी कायदे देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांवर अन्याय करणारे होते, भारतीय जनता पक्षाने संसदेमध्ये हे 3 कृषी कायदे त्यावेळेला बहुमताच्या आधारावर, बहुमताच्या ताकदीवर मंजूर करून घेतले. देशातले शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर एकत्र झाले आणि 378 दिवस आंदोलन चाललं आणि 378 दिवस आंदोलन चालल्यानंतर 700 शेतकऱ्यांनी प्राणाची आहुती त्या आंदोलनामध्ये दिली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला लोकसभेमध्ये ते 3ही कृषी कायदे, जे काळे कृषी कायदे होते, ते मागे घ्यावे लागले. हे इतिहास सुद्धा आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की जी परिस्थिती या देशामध्ये शेतकऱ्यांनी करून दाखवली आहे, पवार साहेबांना मी या निमित्तानं फक्त इतकं आव्हान करतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना आज या सभेच्या माध्यमातून एक सांगून द्या, एक आदेश द्या, इशारा द्या की पुढच्या काळामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचं काम हे त्यानिमित्तानं आपण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत हा कायदा सरकार मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये कधी होता कामा नये, याची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. फक्त इतकं सांगू इच्छितो की जनसुरक्षा कायदा हा आता आलाय, पण तो ब्रिटिशच्या राजवटीमध्ये पब्लिक सेफ्टी बिल होतं आणि या पब्लिक सेफ्टी बिलच्या माध्यमातून जे आपले फंडामेंटल राईट्स आहे, त्या फंडामेंटल राईटवर सुद्धा गदा आणण्याचं काम त्या पब्लिक सेफ्टी बिलच्या माध्यमातून झालेलं होतं. आणि आपल्या सर्वांना सांगतो की सरकारच्या विरोधामध्ये पहिलं भाषण त्या निमित्तानं गांधीजींनी केल्यामुळं गांधीजींना या पब्लिक सेफ्टी बिलच्या आधारावर 6 वर्षाची जेल ही त्यावेळेला झाली होती. काय केलं होतं गांधीजींनी? फक्त सरकारच्या विरोधामध्ये भाषण दिलं होतं आणि त्या भाषणाच्या आधारावर पब्लिक सेफ्टी बिलचा आधार घेऊन महात्मा गांधींना 6 वर्षाची शिक्षा ब्रिटिश सरकारने त्यावेळेला केली होती. नंतर जन आंदोलन वाढलं, 2 वर्षामध्ये गांधीजींना बाहेर आणलं गेलं. परंतु आपण लक्षात घ्या की सरकार विरोधी भाषण केल्यामुळे फक्त गांधीजींना त्यावेळेला याच कायद्याच्या आधारावर अंदर टाकण्यात आलं होतं. पुढच्या काळामध्ये तुमच्या आमच्यापैकी कोणी जर सरकारवर जर कुठलं टीकास्त्र सोडत असेल किंवा भाषणामध्ये सरकारवर जर टीका करत असेल तर पुढच्या काळामध्ये आपल्याला सुद्धा जेलमध्ये टाकण्याची प्रोव्हिजन या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हे आंदोलन सुद्धा आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत हे सरकार हा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन, रस्त्यावरची लढाई लढण्याचं काम आपण केलं पाहिजे, इतकी अपेक्षा करतो. भाषण फक्त संपवतो, 2 मिनिटं फक्त शेवटची विनंती इतकी करतो. जसं आता आपण मंडल यात्रा सुरू केली आहे, अनेक लोक या ठिकाणी आहेत, अनेक लोक विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहेत, काही लोकसभेचे उमेदवार राहिले होते. आमच्याकडे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोहितजी काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो, इतके पैसे तुम्हाला द्यावे लागेल. आमचे नागपूरचे आपले धनेश्वरराव पेठे साहेब, त्यांच्याकडे प्रपोजल आलं होतं की 2 करोड रुपये तुम्ही द्या, किती मताने तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आता ज्या पद्धतीची लढाई आपण आता लढतोय, पुढच्या काळामध्ये पवार साहेबांना माझी नम्र विनंती राहील की या ईव्हीएमच्या विरोधातली लढाईचं सूत्र आता आपण आपल्या हातामध्ये घ्या. तुमच्या शब्दाला या देशामध्ये मान आहे, तुमच्या शब्दाला या देशामध्ये मान आहे. जर तुम्ही एक आव्हान जर देशातल्या सर्व नेत्यांना जर केलं की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाही तोपर्यंत निवडणुकीचा बॉयकॉट आम्ही करू,
हे एक आव्हान जर आपण त्या निमित्तानं केलं तर मला विश्वास आहे की या देशातला कोणताही भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा नेता नाही जो तुमच्या शब्दाला कधी नाकारेल असा एकही नेता या देशामध्ये नाही. त्यामुळं आपल्या सर्व लोकांचं भवितव्य जर आपल्याला व्यवस्थित ठेवा. मला अनेक लोक विचारतात, पत्रकार विचारतात, रोहितजी, की जेव्हा मी निवडून आलो मला पत्रकारांनी विचारलं तुम्ही नेहमी ईव्हीएमच्या विरोधात बोलता, आज तुम्ही 82,000 मतांनी निवडून आले, आता ईव्हीएमच्या बद्दलची तुमची भूमिका काय? मी त्यांना तेच सांगितलं, आम्ही निवडून आलो तरी आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे आणि आम्ही हारलो तरी सुद्धा आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की पुढच्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधातली लढाई सुद्धा आपल्याला लढावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या बूथवर मतदान केलं त्यांना 0 मतदान त्या बूथवर आहे. अक्कलकोट मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातला अक्कलकोट मतदारसंघ, तिथला एक उमेदवार आहे अशोक वानखेडे जे पत्रकार, त्यांनी तो किस्सा सांगितला होता की ज्या बूथवर उमेदवारांनी मतदान केलं त्या बूथवर सुद्धा त्याला 0 मत पडलेलं आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील या देशातली लोकशाही जर टिकवायची असेल तर पुढच्या काळामध्ये पवार साहेबांना माझं नम्र विनंती आहे की आपण पुढचा लढा आपल्या हातामध्ये घ्यावा. इतकी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि करो या मरोचा संदेश गांधीजींनी 9 ऑगस्टला दिला होता. फक्त इतकी अपेक्षा करतो की येणाऱ्या पुढच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, हारणं जिंकणं निवडणुकीमध्ये चालू राहील, परंतु रस्त्यावर येऊन विरोधकाची भूमिका पुढच्या काळामध्ये अतिशय ठामपणे मांडण्याचं काम आजच्या या मंडल यात्रेच्या निमित्तानं, या सभेच्या निमित्तानं आपण संकल्प करूया. इतकी एक अपेक्षा आजच्या या निमित्तानं करतो. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या लांबलेल्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे प्रांताध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व